हे नमस्कार मंडळी, माझं नाव भूषण आणि तुम्ही माझं चॅनल पाहत आहात टू वे तिकीट विथ भूषण. आज दिनांक 6 जुलै 2025 माझा वाढदिवस असल्यामुळे काहीतरी खास करूया, मित्रांना भेटूया, कुठेतरी फिरायला जाऊया असं ठरवलं आणि आम्ही निघालो पळसदरीला. सकाळीच लवकर निघालो अंधेरीवरून आणि माझ्यासोबत ओमकार आणि प्रणीलसुद्धा होते. तर पहिल्यांदा मेट्रोने घाटकोपरपर्यंत प्रवास केला. घाटकोपरवरून कर्जत ट्रेन पकडली. कर्जत ट्रेनमध्ये पकडल्यानंतर ओमकार माझ्यासोबत होताच. त्यानंतर प्रणील डोंबिवली स्टेशनवरून चढला. कर्जतला उतरलो. कर्जतवरून शेजारीच लागली होती कर्जत खोपोली ट्रेन. मग ती आम्ही पकडून थेट पळसदरीला उतरलो आणि तिथून निघालो स्वामी समर्थांच्या मठाकडे. हा तिथला निसर्ग सांगायचं म्हणजे सगळीकडे हिरवळ, गार वारा, पक्ष्यांचा किलबलाट आणि एकदम मनाला शांती करणारा माहोल. इतका निसर्गाचा हिरवा रंग पाहून खरोखर मनाची तृप्ती होत होती. हळूहळू पायी आम्ही मठाकडे प्रवास सुरू केला. असंच छोट्या छोट्या घरांच्या मधून प्रवास करत थेट आम्ही पोहोचलो मठाकडे. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. तिथे थोडा वेळ डोळे मिटून ध्यान लावलं. मन अगदी शांत झालं. प्रचंड समाधान मिळालं. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दर्शनानंतर मठातच आम्हाला जेवायला मिळालं. एकादशी असल्यामुळे वरीचा भात, शेंगदाणा खोबऱ्याची चटणी आणि राजगिऱ्याचा लाडू खाण्यात मिळाला. अगदी मन तृप्त झालं खाऊन. त्या अन्नात एक वेगळंच समाधान होतं. त्याच्यानंतर आम्ही आमच्या प्लेट धुतल्या, त्यांच्याकडे सुपूर्द केल्या आणि थोडंसं आजूबाजूला फिरलो मठामध्ये.
आणि मग ठरवलं की जवळच्याच एका धबधब्याकडे जाऊया. मी ऐकून होतो की पळसदरीला खूप सुंदर धबधबा आहे, पण कधी तिथे जाण्याचा विचार नाही केलेला. अवकाश होता ट्रेनला, मग विचार केला की ठीक आहे, इथे बसून तरी काय करणार, तोही निसर्ग एकदा अनुभवून बघू. जर असं काही रिस्क वाटली किंवा काही तर आम्ही लगेच रिटर्न येणार होतो. मग निघालो आम्ही पायी हळूहळू धबधब्याकडे वाट शोधत. आजूबाजूचा निसर्ग तर सांगायलाच नको, पूर्ण दाट हिरवाई आणि गर्द झाडी, खूप प्रसन्न वाटत होते. आणि फायनली त्या धबधब्याकडे पोचलो. ते थंडगार पाणी, धबधब्याचा नाद आणि सभोवतालची हिरवाई, अगदी मन रिफ्रेश झालं. खूप बरं वाटलं. थोडा वेळ तिथे उभं राहिलो, बरंच काही फोटोशूट वगैरे केलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. खाली येताच तिघांनी एक कप चहा प्यायलो आणि कसं जायचं, कुठे जायचं, तर एक रिक्षावाले काका भेटले. मग त्यांनी आम्हाला कर्जत स्टेशनला सोडले आणि कर्जतवरून जी पहिली ट्रेन आली ती ट्रेन आम्ही पकडून मुंबईला पुन्हा आपापल्या घरी रुजू झालो. पण खरंच हा दिवस कायम लक्षात राहील. एक सुंदर भक्तिमय आणि निसर्गाचा दिवस आणि सोबत वाढदिवस. थँक्यू फॉर वॉचिंग मी. आणि प्लीज तुम्ही पण असा अनुभवायला नक्की शिका. आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.